नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. आपण योग दर्शनाची चर्चा करत होतो. आज महर्षी पतंजली यांची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. पतंजलींची ओळख ही काही ऐतिहासिक, काही पौराणिक, त्यांच्या साहित्यातून अशा विविध ठिकाणाहून आपल्याला होऊ शकते. या तिन्हीचा विचार आपण करूया. आधी हा पुराणातला भाग, पौराणिक कथा काय आहे. ही मूळ कथा ही शिव महापुराणात आहे. शेषशाही नागावर शयन करणारा महाविष्णू नारायण शिवतांडव बघण्यात अतिशय लीन झाला आणि त्याचा परिणाम म्हणून नारायणाचा आकार वाढायला लागला. आदिशेषाला तो भार पेलवेना. त्यामुळे त्यांनी नारायणाला विचारलं की कशामुळे असं होत आहे, कशाचा परिणाम होतोय तुमच्यावर. तर त्यांनी शिवतांडव मी बघतोय त्याचा परिणाम होतोय असं सांगितलं. आदिशेषाने सांगितलं की बा मलाही ते बघायची, जाणून घ्यायची, माहिती घ्यायची इच्छा आहे. मग महाविष्णूने त्याला सांगितलं की तू चिदंबरम इथे जा आणि तिथे जाऊन नटराजाची आराधना कर आणि मग तुला हे ज्ञान प्राप्त होईल. म्हणून आदिशेषाने पृथ्वीवर अवतार घेतला. त्यामुळे नटराजाच्या शेजारी आदिशेषाचीही मूर्ती असते आणि ही मूर्ती शेषाची असल्यामुळे अर्धी शेष आणि अर्धी ऋषी स्वरूपात वरचा भाग अशी असते. जन्म तर त्यांची माता म्हणजे गोणिका, त्या सूर्याला नदीत अर्घ्य देत होत्या आणि अर्घ्य देत असताना त्यांच्या ओंजळीत वर्ण आकाशातून एक नागाचं पिल्लू पडलं. पत अंजली पडलं अंजलीमध्ये, म्हणून त्यांना नाव पतंजली असं देण्यात आलं. ह्या नागानी मग मानव स्वरूप धारण केलं आणि तोच हा महर्षी पतंजली. महर्षी पतंजलींनी ज्ञानप्राप्ती केली. ते काही काळ काशीत वास्तव्य करून होते. तिथे त्यांनी तप केलं अशी ही मान्यता आहे आणि तिथे अनेक शिष्यांना त्यांनी ज्ञान वाटलं. एका राजासाठी, शुंग राजासाठी त्यांनी अश्वमेध यज्ञही तिथे केला अशी मान्यता आहे. नागरूपात त्यांनी हजारो शिष्यांना ज्ञान दिलं ह्याची एक वेगळी कथा आहे, त्यात मी पडत नाही. त्यांचं जीवित कार्य म्हणजे ज्ञान वाटणं आणि अनेक ग्रंथांची निर्मिती करणं. हे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली. तमिळनाडूच्या तिरुपत्तूर येथे ब्रह्मपुरीश्वर मंदिरात ही सजीव जीव समाधी आहे.
असं म्हणतात की इथेच पतंजली आणि व्याघ्रपाद या सिद्धांनी शिवतांडव पाहिलं. त्यामुळे तिथेही नटराजाची मूर्ती आहे आणि दोन्ही बाजूला हे 2 सिद्ध पुरुष आहेत. 18 सिद्ध पुरुष तामिळ कल्चरमध्ये आहेत आणि त्यापैकी हे 2 अतिशय प्रसिद्ध, अर्धा नाग आणि अर्धा ऋषी अशा स्वरूपात पतंजली आणि व्याघ्रपाद असे दोघंही नटराजाच्या भोवती शिव तांडव बघण्यात गर्क आहेत. अशी ही मूर्ती आहे. केलं काय त्यांनी? तर मानवाच्या कल्याणासाठी पतंजलींनी 3 पातळ्यांवर ग्रंथ निर्मिती केली. आध्यात्मिक आणि शारीरिक उन्नतीसाठी योग सूत्राची रचना त्यांनी केली. योग आणि सांख्य ही जोडगोळी आहे आणि या जोडगोळीत अर्थात असं म्हटलं जातं की त्यातला थेअरीचा भाग हा सांख्यमध्ये आहे आणि काय कृती करायची हे योगसूत्रांमध्ये आहे. आणि त्यामुळे योगसूत्रातली बरीचशी माहिती विखुरलेली अशा पद्धतीने अनेक ग्रंथांमधनं, सांख्य ग्रंथांमधनं ही सापडते. अशी ही माहिती एकत्रित करून, संकलित करून, क्रमवार लावून वेगवेगळ्या पादांमध्ये म्हणजे अध्यायांमध्ये त्याची विभागणी करून या ग्रंथाची निर्मिती, तेच ते योगसूत्र, याची निर्मिती महर्षी पतंजलींनी केली. हे झालं त्यांचं पहिला भाग ज्याच्याबद्दल त्यांनी कार्य केलं. आणि मग त्याच्यानंतर आणखीन एक ग्रंथ आहे ज्याला त्याच्या लायकीमुळे महाभाष्य असं म्हटलं जातं. पाणिनींनी व्याकरणावर अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला. त्याच्यावरची जी टीका आहे ती म्हणजे महाभाष्य. हा महाभाष्य हा आजही संस्कृत भाषा आणि व्याकरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. आणि तिसरा भाग म्हणजे शरीर स्वास्थ्यासाठी पतंजली तंत्र हा ग्रंथ सुश्रुत संहितेवर म्हणजे अर्थातच आयुर्वेदावर त्यांनी भाष्य म्हणून लिहिलं आहे. आणि चरक संहिता या सर्वांचा विचार करून ही ग्रंथ निर्मिती झालेली आहे. हा आयुर्वेदाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. अशा पद्धतीने त्यांनी याच्या व्यतिरिक्तही काही ग्रंथांची निर्मिती केली. 3 वेगवेगळ्या दिशा. त्यामुळे त्यांचं अचाट प्रगल्भ ज्ञान यातून आपल्याला सहज लक्षात येतं. त्याच्यानंतरच्या काळात राजा भोजाच्या वेळेस एक कवन, एक श्लोक त्याची रचना करण्यात आली की त्यांचं कार्य कसं आहे. त्या श्लोकाचा मतितार्थ म्हणजे मुळात योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य वैद्यकेन वगैरे असा तो पूर्ण श्लोक आहे. मूळ अर्थ जास्ती महत्वाचा आहे की योगाने चित्ताचा, पदाने वाचेचा, वैद्यकाने शरीराचा असे तिन्ही प्रकारचे मल नष्ट करणाऱ्या मुनिश्रेष्ठ पतंजलींना माझा नमस्कार, असा हा श्लोक आहे.
ह्याचा अर्थ त्याच्या आधारावर आपण सहज असं म्हणू शकतो की या तिन्ही ग्रंथांची निर्मिती महर्षी पतंजलींनीच केलेली असावी. अर्थात परदेशी इतिहासकार नेहमीप्रमाणे या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असं म्हणतात. कारण देताना ते असं म्हणतात की यांचं भाषा वेगवेगळ्या थरावरची आहे, वेगवेगळ्या पद्धतीची आहे. त्या वादात मी पडत नाही. आपण ते अद्वैत मान्य करू आणि हे सर्व एकच आहेत असं गृहीत धरूया. या व्याकरणाच्या ग्रंथात त्यांनी एक वाक्य वापरलंय, माध्यमिकेला यवनांनी वेढा घातला. हा त्या व्याकरणातला भाग आहे. पण मग हे खरोखरची घटना आहे. माध्यमिका म्हणजे चितोड आणि यवनांनी त्याला वेढा हा 184 ते 148 BC च्या दरम्यानची ही घटना आहे. त्यामुळे पतंजली महर्षींचा कालखंड ही तोच मानला जातो. आणि तेव्हा शासन होतं ते पुष्यमित्र शुंगाचं आणि याच्यासाठीच त्यांनी बहुतेक तो अश्वमेध यज्ञ जो म्हटला तो केलेला असावा. तर हा शुंगांचा काळ आहे. त्यामुळे पतंजलींचा काल हा 2री शताब्दी BC असा मान्य करायला हरकत नाही. अशी शक्यता आहे की पतंजली हे नागवंशाचे असावेत. त्यांचं मूळ ठिकाण हे UP मधील गोंड भागात असावं आणि त्यांचे तप आणि हितकार्य, तप, शिकवणं वगैरे सर्व हे काशीला झालं. यज्ञ वगैरे तिथेच केले असावेत. असा हा त्यांचा इतिहास. वर्गीकरण करणं, संकलन करणं, क्रम लावणं, तर्कसंगत क्रम लावणं, अशा पद्धतीने सर्व सूत्र एकत्र करून सरळ करणं आणि त्यातून योगसूत्रासारखा ग्रंथ निर्माण करणं, वैद्यकशास्त्रावर प्रभावीपणे ग्रंथ निर्मिती करणं आणि अर्थात व्याकरणावर या सर्व गोष्टी बघितल्यानंतर हा खरंच महर्षी पदाचा योग्य मानकरी होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पतंजली हे दार्शनिक, कारण दर्शनांशी संबंधित, विचारवंत, कारण चित्त आणि त्याचे विचार काय आहेत ह्याची माहिती त्यांनी दिली आहे. मी मध्ये नंतर कधीतरी चित्त आणि त्याला जोडून असलेल्या गोष्टींची माहिती देणार आहे. एक उत्तम संकलक, एक भाष्यकार, अशा विविध स्वरूपात महर्षी पतंजली आपल्याला दिसतात. पतंजली तंत्र म्हणा, योग रत्नाकर म्हणा, योगरत्न समुच्चय म्हणा, पदार्थ विज्ञान म्हणा, असे अनेक ग्रंथांची निर्मिती या ऋषितुल्य व्यक्तीने केली. असा हा त्यांचा इतिहास. वेगळे लोक आहेत का नाही, का तेच आहेत, हे आपण आपल्या मनाने ठरवायचं आहे. पतंजलींची ही ओळख मी तुम्हाला सांगितली. आता आपल्याला वळायचंय ते त्या महान ग्रंथाकडे, योगसूत्राकडे. ते आपण पुढच्या वेळेस करणार आहोत. मी आज जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल तर ते या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्र परिचितांना ह्याची माहिती द्या. पतंजलींचे बाकीचे काही ग्रंथ तुम्हाला वाचण्यात आले असतील तर त्याचीही माहिती जमा करा. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या वेळेस योगसूत्र आणि त्यातल्या प्रमुख मूलभूत संकल्पनांकडे. त्याच्यासाठी भेटेपर्यंत प्रकाश जोगचा नमस्कार.